नमस्कार मित्रांनो, सुमित्रा बोधवानी या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जीवनात आपण अनेकदा विचार करतो की आपल्या छोट्या छोट्या कृतीचा काय परिणाम होणार, पण कधी कधी एखादं निरागस मन, एखादी दयाळू कृती आणि एखादं मुख्य जीवावर केलेली माया आपल्या कल्पनेपलीकडचं फळ देऊन जाते. आजची कथा अशी आहे एका छोट्या मुलाच्या निरागस दयाळूपणाची, एका जखमी पिल्लाची आणि त्या पुण्याईने वाचलेल्या एका जीवाची. ही कथा आपल्याला शिकवते की दयाळूपणा कधीच वाया जात नाही. आपण केलेले चांगले कर्म कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याकडे परत येतच. म्हणूनच ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. बालकवीच्या या काव्यपंक्तीत आज अगदी प्रत्यक्षात उतरल्या होत्या. कधी पावसाच्या सरी रिमझिम तर कधी अगदी हवेहवेसे वाटणारे ऊन. त्यामुळे माधवीचे मन अगदी प्रसन्न झाले होते. त्यात आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, त्यामुळे ती अगदी निवांतपणे बाहेरचा पाऊस बघत कॉफीचा आस्वाद घेत होती. इतक्यात मंगेश, तिचा नवरा, फोनवर बोलत बोलत तिथे आला. फोनवरचे त्याचे बोलणे ऐकून बहुधा त्याला ऑफिसमध्ये जावे लागणार आहे हे तिच्या लक्षात आले होते. ती मंगीचा फोन कॉल संपण्याची वाट बघत होती. माधवी, अगं बॉसचा फोन होता. एक अत्यंत महत्त्वाचे काम असल्याने मला तातडीने ऑफिसला जावे लागेल. जरा प्लीज पटकन आवरून दे ना. थोड्याशा नाराजीनेच माधवी उठली. खरं तर आजचा दिवस तिघांनी एकत्र घालवायचा असं ठरलं होतं. त्यांच्या लाडक्या लेकाला सोहमला आज संध्याकाळी जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचं प्रॉमिस त्यांनी केले होते. पण अचानक सगळा प्लॅन फिसकटला. त्यामुळे माधवी नाराज झाली. पण बोलून काहीच फायदा नव्हता, म्हणून मंगेशला जमलं तर लवकर ये इतकंच तिने सांगितले. सोहम उठला आणि बाबा घरात नाही हे पाहून त्याची चिडचिड झाली. माधवीने कशीतरी त्याची समजूत काढली आणि आपण नक्की जाऊ आज बाहेर असे प्रॉमिस दिल्यानंतरच तो शांत झाला. घरातील कामे आणि सोहमचा होमवर्क करून घेण्यात कधी 4 वाजले हे माधवीला कळलेच नाही. मंगेशचा काही फोन किंवा मेसेज आला नव्हता, त्यामुळे त्याला वेळ होणार आहे हे नक्की होतं. सोहमलाही हे आता कळलं होतं की बाबा लवकर येणार नाहीत, त्यामुळे तो पुन्हा चिडचिड करू लागला. आई, बाबा लवकर येणार आहे का गं? नक्की? हो रे बाळा, येतील बाबा वेळेत, अशी त्याची ती सतत समजूत घालत होती. पण आता तिला हेही पटलं होतं की आज रात्रीचा प्लॅन प्रत्यक्षात येणं जरा अशक्यच आहे. हिरमुसलेल्या सोहमला पाहून तिला वाईट वाटले. चल बाळा, आपण बाहेर जाऊन येऊ, असे म्हणत तिने सोहमला पटकन तयार केले आणि ती दोघे घराबाहेर पडली. सततच्या पावसाने रस्त्यावर चिखल आणि पाण्याची डबकी साचली होती. त्यातून सोहमला सांभाळत ती कोपऱ्यावर आल्या असलेल्या केक शॉपमध्ये त्याला घेऊन गेली आणि त्याच्या आवडीची पेस्ट्री खाऊ घातली. छोटासा सोहम घराबाहेर पडायला मिळालं याच गोष्टीनं खुश झाला होता. आणि वरून पेस्ट्री पण तर काय सॉरी, हॉटेलचा प्लॅन विसरूनच गेली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माधवीलाही हवेसे वाटले. दोघे छानपैकी एकमेकांचा हात धरून गप्पा मारत घराकडे चालले होते. इतक्यात सोहम अचानक थांबला. माधवीने विचारले, काय झालं सोहम? आई, थांब जरा, इथे कसला तरी आवाज येतोय, असे म्हणत तो पुढे गेला. तिथे एका कुत्र्याचे पिल्लू वेदनेने विव्हळत होते. त्याच्या पायाला जखम झाली होती. त्यातून रक्तस्राव होत होता. त्यात पावसाने पूर्ण भिजल्यामुळे ते कुडकुडत होते. कित्येक जण त्याला पाहून तसेच पुढे निघून गेले होते, पण सोहमचा पाय तिथून निघेना. त्याला त्या पिल्लाची खूप दया आली. आई, अगं ह्या पिल्लाला किती लागलंय आणि ते थंडीने पण कुडकुडतंय. हो रे बाळा, पण आपण काय करू शकतो? चल सोहम, पावसाला सुरुवात होईल आता. पण सोहम मात्र आता हट्टच करू लागला. आई, आपण या पिल्लाला घरी घेऊन जाणार आहोत. सोहमने, हे शक्य नाही जमणार रे आपल्याला, माधवी समजावत होती. पण सोहम मात्र अजिबात ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. तो पूर्णपणे हट्टाला पेटला होता. रस्त्याने येणारे जाणारे लोक माधवी आणि सोहमकडे पाहत होते.
त्यामुळे माधवीला अवघडल्यासारखे झाले होते. त्यात सोहम अजिबात ऐकत नव्हता. शेवटी तिचा नाईलाज झाला आणि तिने होकार दिला. सोहमने पटकन ते पिल्लू उचलून छातीशी कवटाळले. माधवी खरं तर वैतागली होती, पण सोहमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ती शांत झाली. घरी गेल्या गेल्या सोहम उत्साहाने कामाला लागला. आईकडून टॉवेल घेऊन त्याने अगदी पिल्लाला स्वच्छ करून कोरडे केले. सोहमने त्याची जिम्मी असे नामकरणही करून टाकले. मुलांचे मन निरागस असते याचा प्रत्यय माधवीला येत होता. ज्या पिल्लाला हात लावायला पण तिचे मन तयार होत नव्हते, त्याच पिल्लाची सोहम मायेने शुश्रूषा करत होता. त्याच्या पायाला जखमेवर प्रथमोपचार करून त्याने आईला जिम्मीसाठी दूध आणायचे फरमाना सोडला होता. या सगळ्या प्रपंचात रात्रीचे 9 वाजलेले पण माधवीच्या लक्षात आले नाही. तिला एकदम मंगेशची आठवण झाली. तिने त्याला फोन लावला तर तो स्विच ऑफ येत होता. आता मात्र तिला काळजीच वाटू लागली. त्यात पाऊसही सुरू झाला, त्यामुळे दारात येरझाऱ्या मारत होती. इतक्या दारावरची बेल वाजली. घाईघाईने तिने दरवाजा उघडला तर समोर मंगेश उभा होता. पूर्ण पावसात भिजलेला होता तो, पण तो प्रचंड घाबरल्याचे तिच्या लक्षात आले. तिने त्याला आधी घरात यायला सांगितले. फार काहीही न बोलता तिने त्याला, "तू आधी कपडे बदलून ये, आपण नंतर बोलू," असे सांगितले. कपडे बदलून मंगेश हॉलमध्ये येऊन बसला. आता तो बऱ्यापैकी शांत झाला होता. माधवीने गरम गरम कॉफी आणून दिली त्याला. "आता सांग, काय झालं?" मंगेशने कॉफीचा एक घोट घेतला आणि तो सांगू लागला, "माझं काम संपेपर्यंत खूप वेळ झाला होता. त्यात माझ्या मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली होती. त्यामुळे तुमच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट मला करता येत नव्हता. पावसामुळे ऑफिसमधले लँडलाईनही बंद झाले होते. त्यामुळे मी माझे काम संपले की गडबडीत बाहेर पडलो. रस्त्यावर तशी फारशी वर्दळ नव्हती. त्यात दिवेही नव्हते आणि सिग्नल पण बंद होते. त्यामुळे मी जपूनच गाडी चालवत होतो. सोहम चिडला असेल आता त्याची समजूत कशी काढावी याचा विचार करत होतो. तोपर्यंत आपल्याला कोपऱ्याजवळच्या चौकात कधीही पोचलो ते कळलेच नाही. इतक्यात अचानक एक कुत्रे माझ्या गाडीला आडवं आले. मी करकुचून ब्रेक दाबला म्हणून ते कुत्रे वाचले आणि मी पण. ती मादी होती आणि बहुधा तिच्या पिल्लाला शोधत असावी. तिच्या डोळ्यातील कणव स्पष्ट दिसत होती. मी तिच्याकडे पाहतच होतो. इतक्यात धाडधाड असा आवाज आला. ज्या चौकात मी थांबलो होतो ना, त्याच चौकात डाव्या बाजूने एक टेम्पो भरधाव वेगाने येत होता. बहुधा त्याचे ब्रेक फेल झाले होते, त्यामुळे जे काही आडवे येईल त्याला तो उडवत चालला होता. उरात धडकी भरवेल असं ते दृश्य होतं. पण माधवी, जर ते कुत्रे आडवे आले म्हणून मी थांबलो नसतो ना, तर त्याच टेम्पोने मला पण. पुढचे शब्द मंगेशच्या तोंडून फुटलेच नाहीत. त्या गारव्यातही त्याच्या कपाळावर घाम टिपकला. माधवी पण हे सगळं ऐकून अगदी सुन्न झाली होती. मनातल्या मनात सगळे 33 कोटी देवांचे स्मरण करून तिचे सौभाग्य वाचल्याबद्दल आभार मानून झाले होते. माधवी, मंगेशच्या हाकेने ती सावध झाली. माधवी, खरं तर पाप पुण्य असलं मी फार काही मानत नाही ग. पण आज इतक्या जवळून साक्षात काळाचे दर्शन झाल्यानंतर मात्र मनापासून वाटलं की ही नक्कीच कोणाची तरी पुण्याईच असावी, जी त्या कुत्र्याच्या रूपाने उभी राहिली आणि माझा जीव वाचला. मंगेश बोलतच होता आणि माधवी मात्र जिम्मीबरोबर प्रेमाने खेळणाऱ्या सोहमकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. या कथेतल्या सोहमने कोणताही स्वार्थ न ठेवता एका जखमी पिल्लाला आधार दिला, त्याच्यावर प्रेम केलं, त्याची सेवा केली. त्या एका दयाळू कृतीची पुण्याई जणू दुसऱ्या रूपाने परत आली आणि मंगेशचा जीव वाचला. आपण जे कर्म करतो त्याचे फळ कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचतच असते. मुक्या प्राण्यांवर दया करणे, गरजूंना मदत करणे आणि प्रेमाने वागणे हेच खरे मानवतेचे लक्षण आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यात नेहमी चांगले विचार, चांगली कर्मे आणि दयाळूपणा जपूया. कारण कधीही कोणती पुण्याई आपले किंवा आपल्या प्रियजनांचे रक्षण करेल हे कुणालाच माहीत नसते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा, कमेंट करा आणि अशाच सुंदर हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी सुमित्रा बोधवानी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच कथेमध्ये.